बहाल केलं होतं आणि त्यांच्या मधोमध हे हिरवगार क्रीडांगण अगदी देखणं कर्जत तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट ग्राउंड. इथे पहिल्या चेंडूवर थोडासा दुखापत झाली आहे. वाईट बॉल. एका धावेने धावांचा इथे श्री गणेशा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साई मसने, त्याच्या समोर आकाश. वॉट अ स्ट्रोक. कलात्मक फटका. ताकद, नजाकत आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य अगदी सगळंच काही होतं फटक्यामध्ये. बॉल सीमा पार. 4 धावांसाठी ठोकलाय चौकार. आकाश लोंगलेच्या स्वरूपात स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान या संघाला त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन होतं ॲट नंबर 3 अजय लोंगले. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ म्हटलं की तगडी फलंदाजी आहे. अगदी खोलवर त्यांची फलंदाजी आहे. एक चांगला संघ आहे, गुणवान संघ कर्जत तालुक्यातील. उमरोली म्हटलं की क्रिकेटची पंढरी आहे, कारण दोन्ही संघांनी धुमाकूळ घातला ह्या वर्षी. SBCC उमरोली असेल, श्रीपती बाबा उमरोली असेल किंवा मग स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली, दोन्ही संघ सातत्याने चांगला खेळ करतायत. थोडं स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर राहिला चौकार आणि त्याच्यानंतर कमावलेली आकाश लोंगलेची विकेट. पुढचा बॉल साई मसने पुन्हा एकदा सज्ज आणि खेळ एक चांगला चेंडू. टप्पा पडल्यावर चेंडूने वळण घेतलं आणि सरळ यष्टीरक्षक ओमकार मसनेच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय. थोडीशी खराब सुरुवात केली होती, क्रॅम्प आला होता हाताला, परंतु त्याच्यानंतर कम बॅक केलंय. जखमी वाघ हा नेहमी घातक असतो, ते दाखवत असताना साई मसने गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला खेळ करावा लागेल इथे अजय आणि नॉन स्ट्राईकला उभा असलेल्या आकाशला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु टप्पा पडल्यावर चेंडू खालीच राहिला आणि बॅक टू बॅक हा आलाय तिसरा डॉट बॉल. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार, त्याच्यानंतर आलेली विकेट आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक हे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाज साई मसनेने. व्हेरी गुड बॉलिंग. इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना 5 ओव्हरची मॅच आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केला. दुधारी तलवार, जोरदार अपील. फंबलिंग पाहायला मिळाली. अपीलच्या नादामध्ये कदाचित धावचीत झाला असता खेळाडू अजय. बालबाल बचावला गेला. व्यवस्थित चेंडू कलेक्ट करता आला नाही. सगळेजण अगदी अपील करण्यामध्ये मंत्रमुग्ध होते आणि ह्या चेंडूवर येते ती एक धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 6च्या घरात. 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड. tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे आणि या दरम्यान राहुल लिये यांच्याकडून पारितोषिक आलंय. स्वर्गीय सुनील झांजे यांच्या स्मरणार्थ षटकार चौकार हॅट्रिकसाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. बॉल थांबणार नाही, जाईल गोळीच्या वेगाने, जमिनीला गुदगुद्या करत सीमापार चौकार.
प्रतिष्ठान उमरोली या संघाने. आकाश अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन गोलंदाज प्रेम मसने, एक युवा गोलंदाज आहे. जय कोलमामाता शेलू संघातील सुरुवात थोडीशी त्याने खराब केली होती या हंगामाची, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अक्षरशः युवा खेळाडूंना घेऊन जय कोलमामाता शेलू संघ मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय. एक वेगळा विक्रम त्यांनी यावर्षी केलाय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. दुसरं षटक, पहिला बॉल प्रेम समोर अजय. इथे कलात्मक फटका आहे, फक्त दिशा दिली आहे. वॉट अ स्ट्रोक, देखना फटका, बॉल सीमा पार, चौकार. म्हटलं की फलंदाजी, ताकदवर फलंदाज आहेत. आकाश गायकर, अजय लोंगले. आकाश लोंगले बाद झाला. दिलीप असेल, अतुल असेल, सगळेच खेळाडू, रोहन देखील असेल. एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ. एक तगडी फाईट, बिग फाईट बघायला मिळेल. नेक्स्ट बॉल, प्रेम पुन्हा तयार. इथे शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. कमबॅक करण्याचा प्रयत्न. चौकारानंतर लगेचच कमबॅक केलंय. हे बॅटल होणं महत्त्वाचं असतं. प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली चुरशीची मॅच हवी असते. संघ कोणताही जिंको, मनोरंजन व्हायला हवं, हेच प्रेक्षकांना अपेक्षित असतं. आणि सगळे आपण पॅव्हिलियन पाहू शकता, अगदी भरून गेलेत. संत तुकाराम महाराज तंबू पाहायला मिळतं. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, प्रति पंढरी उभारली आहे वरईमध्ये. इथे स्वीपचा फटका, टायमिंग बेमिसाल, बॉल वन बाउंस, सीमा पार, चौकार. सर्वाधिक धावसंख्या त्यांनी उभारली आणि त्याच्या पाठोपाठ आता दिबा पाटील उमरोली. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि ते चांगला चेंडू. प्रत्येक चेंडूवर काही ना काही वेगळं पाहायला मिळतं. कधी कधी चौकार येतात, कधी कधी डॉट बॉल येतो. चांगला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यष्टांच्या मागे ओमकार मसने, त्याच्या बाजूला यश, शुभम, चिन्मय, निलेश, सगळे यंग स्टारकास्ट. आणि गोलंदाजी मार्गवर प्रेम. बॅटची कडा, चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. जसा चेंडू हातातून निसटला ओमकारच्या, त्याला लगेचच बॅकअप दिलं शुभम आणि यशने. आणि हा देखील चेंडू आलाय डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. चौकारानंतर लगेच कमबॅक केलंय आणि धावसंख्या तिथेच स्थिगावली आहे. ती म्हणजे 18च्या घरात. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. दिबा पाटील उमरोली की जय कोलमामाता शेलू संघ. कोणता संघ या मॅच मध्ये वरचढ होणार याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा पुरेपूर फायदा शुभम तरे. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे कारण हिरवगार क्रीडांगण, आणि त्याचाच बेनिफिट झाला, फायदा झाला इथे शेलू संघाला. जिथे चौकार आला असता तिथे 2 धावा. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात 10च्या सरासरीने 20च्या घरात. काही ना तरी गुण दिलाय कुठला तरी एक, आणि स्कोरिंगचा गुण दिलाय तो विराजकडे. नितेश तरेचं देखील मी आवर्जून नाव घेले. एक चांगला गुणलेखक आहे, अपंग व्यक्तिमत्व आहे शेलू गावातील, परंतु गुणलेखक त्याचा अचूक असतं. आणि इथे मात्र विराज, खूप चांगलं आयोजन. कदाचित यूट्यूबला आपण फक्त खेळपट्टी बघतो आणि व्यासपीठ बघतो, परंतु त्याच्यानंतर ज्यावेळी आपण एंट्री करतो तर खरी प्रति पंढरी पाहायला मिळते.
2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 20. गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा साई मसने 333 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला क्रिस गेलचा खूप मोठा फॅन आहे आणि मोठमोठे षटकार ही त्याची ओळख आहे. परंतु आता गोलंदाजी मार्कवर त्याच्या समोर आकाश गायकर. पहिलाच बॉल, रिवर्स अटेम्प्ट. चली तो दुश्मन की नली नहीं तो फिर खुद का गला. आणि इथे दुश्मनची नळी तोडली आहे आकाश गायकरने. बॉल सीमा पार, षटकार. देखना फटका. नेक्स्ट बॉल, साई तयार. इथे वेगवान जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. इट इज आउट. गेम मध्ये असतो, खेळत असताना 100% कमिटमेंट आपल्या संघासाठी जो देत असतो त्याला जिंकायचं असतं. ज्यावेळी खेळाडूंची साथ मिळत नाही तेव्हा मात्र त्याची चिडचिड पाहण्यासारखी असते. पुढचा बॉल, तांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टी उद्ध्वस्त केली आहे, यष्टी वाकवली आहे आणि बॅक टू बॅक माघारी पाठवलंय अतुल लोंगलेला. जो मित्र म्हणतो डीजे मास्टर, कारण ज्या पद्धतीने काश्मीरला जो हल्ला झाला ती लढाई आता खरोखर धर्मावर येऊन पेटली आहे. आणि अशा वेळी आठवण होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची. ऑन हॅट्रिक चेंडू आहे. या स्पर्धेतील हॅट्रिक कमावू शकेल का साई मसने. न्यू बॅटर, प्रचंड अनुभवी दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या संघातील दिलीप लोंगले. या संघातील मला वाटतं सगळ्यात अनुभवी हा खेळाडू असेल आणि तो आता फलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईकला अजय उभा आहे. गोलंदाजी मार्कवर ऑन हॅट्रिक बॉल घेऊन साई मसने. डिफेन्सिव्ह पवित्रा. डायरेक्टची संधी होती ती मिस केली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली किशोरच्या माध्यमातून. किशोर मसने आज सेकंड शिप होती त्याची, परंतु आपल्या संघासाठी त्याने दांडी मारली आहे. का तर आयोजन खूप चांगलं आहे आणि मला खेळायचे, मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे. रिझल्ट काही येऊ दे परंतु मला त्या संघाचा भाग व्हायचा आहे. ही जिद्द, चिकाटी आणि मेहनत प्रत्येकामध्ये असायला हवी. नेक्स्ट बॉल, साई तयार, समोर अजय. वॉट बॉल, ब्रह्मास्त्र बाहेर काढलं होतं आपल्या भात्यातील, अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू. परंतु तितकंच कौतुक करेल मी अजयचं, कारण दुसरा कुठला खेळाडू असता तर कदाचित दांडी उडली असती किंवा एलबीडब्ल्यू आउट झाला असता. त्याने बॅटचा फेस पुढे गेला आणि सरळ डिफेन्स केलं चेंडूला. खूप चांगलं क्रिकेट, कारण प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार षटकार मारू शकत नाहीत, त्यामुळे कुठेतरी चांगल्या चेंडूला सन्मान देणं देखील तितकेच गरजेचं असतं. नेक्स्ट बॉल, इथं दांडी गुल, मधली दांडी वाकवली आहे. आक्रमण सुरू आहे इथे मात्र साई मसनेच्या माध्यमातून आपल्या भात्यातील एक एक अस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय आणि आणखीन एक विकेट त्याच्या बात्यामध्ये. अजय लोंगले बॅक टू पॅव्हिलियन.
बरे प्यायचं असेल, ड्रिंक्स घ्यायचे असेल. स्कोर धावसंख्या जाऊन पोहोचली 27च्या घरात. 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 हा भव्य दिव्य आणि देदीप्यमान सोहळा. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात आकर्षक बाईक, त्यानंतर सायकल देखील आहेत फलंदाज गोलंदाजांसाठी, आणि या भव्य दिव्य चमचमत्या ट्रॉफीज. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवर आणखीन एक यंग खेळाडू, यंग टॅलेंट, युवा अष्टपैलू गोलंदाज यश तरे. साई मसने आणि राजू तरेचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण या लहान लहान खेळाडूंना घेऊन मोठमोठ्या टुर्नामेंट खेळणं याच्यासाठी जिद्द लागते, हिम्मत लागते आणि मेहनत देखील लागते. नक्कीच विराज मला विचारतोय की ह्या वर्षीच्या कितवी मॅच आहे, तर नक्कीच विराज ही 40वी मॅच आहे. एक नवीन इतिहास रचलाय. यश तरे पहिलाच बॉल, टप्पा पाडला, चेंडू आतमध्ये आला आणि ओमकार मसनेच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात केली आहे यशने, चांगली सुरुवात. त्याच्या समोर असेल दिलीप आणि नॉन स्ट्राईकला रोहन. दोघेही सक्के चुलत भाऊ आणि एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आता इथे धावा कराव्या लागतील. नेक्स्ट बॉल, वेगवान जबरदस्त गोलंदाजी यश तरेच्या माध्यमातून. ओमकारचं देखील कौतुक करावं लागेल, जीवाच्या आकांताने तिथे यशची रक्षण तो करतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो, कारण टप्पा ज्यावेळी पडतो त्यावेळी चेंडू खालीच राहतो. हे खेळपट्टीचं एक वैशिष्ट्य आहे मला वाटतं. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यश तयार. समोर दिलीप होता त्याच्या उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. इट इज अ वाईड बॉल. ही वाईडीशी आणखीन एक धाव ॲड होईल धावफलकावर आणि धावसंख्या जाऊन पोचते 28च्या घरात. 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या अगोदरचा सामना जिंकला कळंब संघाने, एकतर्फी विजय मिळवला. बीड सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं आणि एक विशेष आकर्षण म्हणजे कळंब संघाला असलेला पाठिंबा पाठीराख्यांचा. बॅटची आतली कटा, रुबी कट, शुभम तरे. आणि इथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. फिल्डिंग चांगली केली होती शुभमने, परंतु फेकी खराब. लक्ष नव्हतं. नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईकवर धावत येत होता, परंतु स्ट्रायकर एंडला फेकी झाली. कोणतीही धाव नसेल, परंतु विकेट देखील नाहीये. शुभम तरे चांगले एफर्ट्स. यश तरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. दिलीप कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील संघाला, दिबा पाटील उमरोली या संघाला. आणि ते फटका चांगला आहे, टायमिंग पाहावं लागेल. झेल पकडलाय, उंचीचा पुरेपूर फायदा उचललाय साई मसनेने आणि आणखीन एक गडी बाद होत असताना दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या संघाचा. दरम्यान मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या, कारण आयोजन कडक, कारवाई बेधडक. बॉलची पेनल्टी मिळते, त्यामुळे दोन्ही संघांना अगदी नम्र सूचना असेल की आपण ही इनिंग संपल्यावर लगेचच यायचं आहे. मालेगाव आणि दहिवली दोन्हीही आजूबाजूचे संघ अगदी हाकेच्या अंतरावर असलेले आणि त्यांच्या दरम्यान सेकंड राऊंडची लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ बाजूचेच परिसरात दिलेत, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी प्रचंड असणार आहे. यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. यश तरी चांगली गोलंदाजी करतोय, विकेट त्याने कमावली आहे. नेक्स्ट बॉल, इथे चुकीची डाईव्ह लगावली आहे. प्रयत्न केला होता परंतु चेंडू निसटून गेला. गरंगत सीमा पार. धावांची नितांत गरज येते उमरोली संघाला. धावा कशाही येवत परंतु त्या यायला हव्यात. आणि इथे अगदी 7व्या क्रमांकाचा फलंदाज आहे इंद्रजित, त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावलाय. चांगली सुरुवात केली आहे. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर.
चौथ्या षटकातील यश तरेचा हा अंतिम चेंडू असेल आणि त्याच्यासमोर इंद्रजीत, अगदी नावाला साजेशी कामगिरी, त्याला जिंकायचं आहे आणि म्हणूनच त्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिल्याच बॉलवर चौकार त्याने लगावला आहे. नेक्स्ट बॉल आणि शेवटचा बॉल. इथे फटका चांगला आहे, उंची जास्त, लांबी कमी, राजू तरे करणार ही चुकी आणि आणखीन एक मोठा हादरा बसत असताना दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या संघाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच आपल्याला कोणती जात किंवा कधीच त्यांनी भेदभाव केला नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती. परंतु या छत्रपतींच्या भूमीमध्ये हे असे हल्ले होत असतात, त्यांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी विनंती करतो, आपण सगळ्या हिंदूंनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. हीच ती वेळ, कलियुगाचा अंत, शेवट फार घातक होत चाललाय. दोन्ही संघाचे कर्णधार, मालेगाव संघाचा कर्णधार आणि देवली संघाचा कर्णधार, आपण या. शेवटचं षटक, डेथ ओव्हर, किशोर मसने. किशोरचा पहिलाच बॉल अगदी हळूवार पद्धतीने टाकला होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. शुभम तरे, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन, धावचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल रोहन लोंगलेला. प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. पंच आम्हाला निर्णय कळवा. नो बॉल, इट इज अ नो बॉल. सोने पे सुहागा. नो +1 आणि उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एक एक चुकी प्रचंड महाग करू शकते इथे जे के शेलू संघाला. जय कोलमामाता शेलू संघ, चांगला खेळ आतापर्यंत सुरू आहे, परंतु शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्याच्यामध्ये फ्री हिटचा चेंडू. डावकुरे हाताचा आक्रमक फलंदाज समोर आहे. लावण्य, त्याच्या सोबतीला गोपीनाथ. लावण्य आणि गोपीनाथला मोठे फटके मारावे लागतील. फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. परंतु इथे सापळं रचत असताना डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी साई मसने संघाचा मुख्य खेळाडू. परंतु विनंती असेल थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करायची आहे.
किशोर मसने पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतं. एक चांगला गुणवान खेळाडू आहे किशोर देखील. चांगलं व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करेल का? तर 2 धावा. $37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 37 धावा धावफलकावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके जर आले तर एक बलाढ्य धावसंख्या, एक फायटिंग स्कोर उभारू शकेल दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या संघ. नेक्स्ट बॉल. किशोर पुन्हा एकदा सज्ज. उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, खूपच बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव आता अत्यंत महत्वाची धावफलकावर ऍड होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 38च्या घरात. जबरदस्त मॅच. चांगला सामना सुरू आहे. आणखीन एक वाईड बॉल. टॉस साठी आपण रेडी राहा दोन्ही संघ, दहिवली आणि मालेगाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. इतकी चांगला चेंडू, जोरदार अपील पाहायला मिळाली. बराचसा गोंधळ पाहायला मिळतोय मैदानामध्ये. दोन्ही संघांना विनंती, आपण शिस्त पाळायची आहे. कडक काटेकोर नियम आहेत आयोजकांचे, त्यामुळे शिस्तीचं पालन करा. आणखीन एक गडी माघारी परततोय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या संघाचा. आतापर्यंत 8 फलंदाज स्तंभमध्ये परतलेत. अजयजी डायरे सर, एक चांगला आवाज कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील. आणि अजय सर, मी अगदी बऱ्याच महिन्यानंतर माईक हातामध्ये पकडलाय. सातत्याने मित्र म्हणेल मी कॉमेंट्री करणं सोडलंय, परंतु नितीनदादा दांजे यांच्यावर असलेलं प्रेम, कारण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की अविनाश तू आमच्याकडे ये, मला 2 दिवस हवाय. 2 दिवस नाही पण म्हटलं ॲटलिस्ट एक मॅच तरी करावी. आणि म्हणूनच काही चुका होत असतील तर मला समजून घ्या, क्षमा असावी. प्रशांतदादा दांजे इथे उपस्थित झालाय. किशोर मसने, फटका चांगला आहे. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. फंबलिंग पाहायला मिळाली. फेकी चांगली आहे राजू तरेची. एकच धाव. 40 धावा धावफलकावर. एक फायटिंग स्कोर तर उभा केलाय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाने. शेवट कसा असेल? शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. किशोर मसने, इथे फटका चांगला आहे. झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपात आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला. जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्ही त्या संधीचं सोनं करा. आज 11व्या क्रमांकाला भावेश खेळण्यासाठी आलाय. त्या भावेशला चांगला खेळ करावा लागेल. हा एक चेंडू देखील अत्यंत महत्त्वाचा असेल त्याच्यासाठी. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र एक फायटिंग स्कोर उभारू शकेल दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. इथे फटका चांगला आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये. साई मसने झेल ड्रॉप केला. एक धाव कंप्लीट. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे परंतु 2 धावा पूर्ण. आणि अशा पद्धतीने एका इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या
43 येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी जय कोलंबा माता शेलू संघाला 44 धावांची गरज. बॉक्स मध्ये ओ टू टॉस बॉक्स. होते या ठिकाणी कृष्णाजी डांगरे यांच्या शुभ हस्ते. सो नाणेफेक या ठिकाणी जिंकलाय दहिवली संघ आणि त्यांचा डिसिजन असेल फर्स्ट फिल्डिंग. हॅलो, सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी महत्त्वाची अनाउन्समेंट करतोय की दहिवलीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर ऑइलचा टँकर पलटी झालेला आहे. त्यामुळे ब्रिजवरती ऑइल पसरलेलं आहे. त्यामुळे जाताना आपण सावकाश जा, कारण 2 ते 3 टू व्हीलरचा ॲक्सिडेंट तिथे झालेला आहे. त्यामुळे जाताना सर्वांनी दहिवली ब्रिजवरून सावकाशपणे जा. टार्गेट इथून सेट झालंय टीम जय कोळंबा माता शेळू संघासाठी 30 चेंडू आणि 44 रन्स. दिबा पाटील उमरोली संघ यावर्षी खरं तर या संघाचा विजयाचा आलेख मात्र वाढत चाललाय, कारण फार कमी टुर्नामेंट खेळलाय, पण ज्या टुर्नामेंट खेळलाय त्या टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी या संघाने जिंकलेल्या आहेत. आता देखील 44चा स्कोर जरी 30 चेंडूमध्ये कमी वाटत असला तर दिबा पाटील उमरोली संघाच्याकडे त्या ताकदीची गोलंदाजी आहे. आणि बॅटिंगसाठी आता जय कोळंबा माता शेळू संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका गणेश मसने आणि त्याचबरोबर घोंगावणारं वादळ म्हणून फलंदाजीमध्ये ज्याची ओळख आहे, ख्रिस गेलचा खूप मोठा फॅन आहे तो साई मसने. मैदानाच्या आतमध्ये दोनही सलामीचे फलंदाज ओपनिंग बॅटर. ही सक्सेसफुल ओपनिंग जोडी आहे जय कोळंबा माता शेळू संघाची. या वर्षीच्या सीझनची 40वी टुर्नामेंट हा संघ खेळतोय. 40 टुर्नामेंट लगातार खेळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि जय कोळंबा माता शेळू संघ डे नाईटच्या टुर्नामेंट पकडून 40 टुर्नामेंट टोटल खेळला. आणि आता साई मसने आणि गणेश मसने 44चं टार्गेट आहे. दिबा पाटील उमरोली या संघाच्या विरोधात आकाश गायकर, ज्या खेळाडूने यावर्षी 2 मॅन ऑफ द सिरीज जिंकल्यात. बेकरे येथे मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज त्याने जिंकला होता आणि आजच सकाळी कोल्हारे येथे मॅन ऑफ द सिरीजची LED TV, कारण बाईक ओपन टीमचा माऊलगावचा मंगेश वैतीच्या नावावर गेली, त्यामुळे LED TV आकाश गायकरला देण्यात आले. आणि आकाश लोंगले हा देखील या संघाचा बायकर मॅन, म्हणजे ऑलराऊंडर खेळाडूंचा जास्त भरणा असणारी टीम आहे दिबा पाटील उमरोली. आकाश गायकर, अतुल लोंगले, त्यानंतर आकाश लोंगले, ऑलराऊंडर खेळाडू या संघाकडे जास्त आहेत. 2 ते 3 खेळाडू. 44चं टार्गेट आहे. 44 धावा 30 चेंडूमध्ये चेस करायचे. गणेश मसने सलामी स्वीकारतोय आणि आकाश गायकर इथून स्टार्टअप करेल. पहिला षटकाचा खेळ इथून होतो सुरू. 30 चेंडू 44. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची कडा, कॅच ड्रॉप. विकेट किपर दिलीप कडून ही कॅच ड्रॉप झाली. आकाश गायकरचा हा चेंडू पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन आला असता. टीम जे के शेळूला पहिला झटका देण्यामध्ये तो यशस्वी ठरला असता जर का दिलीपने यष्टींच्या मागे ही कॅच स्वीकारली असती, पण हरकत नाही आहे. पहिली धाव ओपन झाली. 44 हा स्कोर जरी माफक वाटत असेल तर एक चॅलेंजिंग स्कोर उभा केला आहे. 9 विकेट आउट होऊन देखील 44 रनचं टार्गेट इथून सेट केलं दिबा पाटील उमरोली टीमने.
आणि आता साई मसनेकडे स्ट्राईक आहे. साईचा हा शॉट समोर खेळाडू तैनात आहे. थांबला तो. डायरेक्ट हिट करण्यापासून थांबला. 2 बॉलमध्ये 2 सिंगल. आकाश गायकर गोलंदाजी करतोय. कदाचित सातत्याने स्पर्धा खेळत असताना काल देखील ते खेळलेत, आज देखील पुन्हा आलेत. 2 बॉल आणि 2 सिंगल. गणेश मसने, साई मसने ही सक्सेसफुल ओपनिंग जोडी आहे टीम JK शेळू संघाची. यस, मेडिकल किट घेऊन जा. आकाश गायकरला कदाचित थोडं दुखापतग्रस्त तो जाणवतोय. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघू शकाल प्रथम पारितोषिक आहे. तर प्रथम पारितोषिक मात्र राजहंस सोसायटी यांच्या वतीने देण्यात आलंय. द्वितीय पारितोषिक अमित खैरनार यांच्या वतीने देण्यात आलंय. तृतीय पारितोषिक अनिलजी जोशी साहेब यांच्या वतीने देण्यात आलंय. चतुर्थ पारितोषिक कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राहुलजी विशे साहेबांच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर 5वे पारितोषिक रामदास दुर्गे आणि गणेश झांजे साहेबांच्या वतीने 5वं पारितोषिक देण्यात आलं. आणि 6वे पारितोषिक धनंजय झांजे साहेबांच्या वतीने देण्यात आले. तर सर्वांचे मनापासून आभार. आणि त्याचबरोबर प्रथम पारितोषिक ते 6व्या पारितोषिकपर्यंत ज्या सर्व आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय, ज्या सुंदर ब्युटिफुल ट्रॉफीज पाहतोय, ते मात्र मयूर शिंदे यांच्याकडून त्या सर्व ट्रॉफीज देण्यात आल्यात. त्यांच्या देखील आपण मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजसाठी जी आकर्षक ट्रॉफी आहे ती कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विर्ले यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यांचे देखील आभार. उत्कृष्ट गोलंदाज तुकारामजी झांजे साहेबांच्या वतीने देण्यात आले, त्यांचे देखील आभार. आणि जाऊया मॅचकडे, जिथे मात्र गणेशच्या बॅटमधून स्क्वेअर लेगमध्ये मिस्टेक केली. दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघाला आणि दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर पोहोचले देखील. अजय लोंगलेकडून अशी चुकी होणं अपेक्षित नाही आहे. जिथे पहिल्याच अटेम्पमध्ये जर चेंडू त्याने कॅरी केला, सफेक केली असती तर कदाचित रनआउटची विकेट देखील आली असती. पण 2 धावा टीमच्या खात्यात. स्कोर 3 बॉलमध्ये जय कोळंबा माता शेळू संघाचा धावा आहेत त्या 4. संयमाने सावध पाऊले टाकत गणेश आणि साई मसनेचा खेळ पहिल्या पॉवर प्लेमध्ये सुरू. आकाश गायकरच्या विरोधात चांगला चेंडू आकाश गायकरचा. भरपूर अनुभव आहे आकाशकडे. कर्जत तालुक्याच्या बाहेर देखील स्पर्धा खेळला. आणि जेव्हा जेव्हा खालापूर तालुका असेल, बदलापूर विभाग असेल, इथून जेव्हा संघ येतात तेव्हा त्या संघांच्या विरोधात सातत्याने दिबा पाटील उमरोली आणि जय कोळंबा माता शेळू हे संघ सातत्याने त्या संघांच्या विरोधात देखील खेळलेत. त्यामुळे यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. मॅच कशी बॅलन्स करायची, शेवटपर्यंत सामना कसा घेऊन जायचा, या सर्व गोष्टी तुम्हाला या 2 टीमकडून शिकायला मिळतील. चांगला चेंडू, आणखीन एक वेगवान चेंडूने आकाश गायकरने पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडू इथून समाप्त केले. धावा आहेत फक्त 4. 44चा टार्गेटचा हा सामना देखील शेवटपर्यंत सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाईल. कारण आकाश गायकर त्याच्या गोलंदाजीने आतापर्यंत फक्त 4 धावा देतोय. दिबा पाटील उमरोलीचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. आधी JK शेळू संघाचा बॉलिंग अटॅक आपण पाहिला, त्यांनी 9 विकेट कमावल्या, 43 वरती थांबवलं. पण आता पलटवार पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आकाश गायकरचा लास्ट बॉल. पुढे आला होता गणेश, स्टेप आउट करत फटक्यासाठी जागा त्याने बनवली होती. आणि पहिली पॉवर प्लेची ओव्हर P1चा षटक आला अवघ्या 4 धावा संख्येत. ज्या पद्धतीने भारतात IPLचं आयोजन झालं, इंडियन प्रीमियर लीगमध्ये देखील
त्या इंडियन प्रीमियर लीगच्या ट्रॉफीकडे जर आपण पाहिलं ना तर IPLच्या ट्रॉफीवर संस्कृतमधील एक श्लोक तिथे बघायला मिळतो. कदाचित आपल्याला काही जणांना त्याचा अर्थ माहीत देखील नसेल. त्यावरती संस्कृतमध्ये लिहिलेलं असतं IPLच्या ट्रॉफीवरती, यत्र प्रतिभा अवसरा प्राप्तोतिही, आणि त्याचा अर्थ असा आहे की जिथे प्रतिभेला संधी मिळते अशी स्पर्धा म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. पण ज्या वेळी वरईकरांची स्पर्धा असते, खरं तर इथे संधी देऊन संघांची प्रतिभा वाढवली जाते अशी स्पर्धा म्हणजे स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषक. त्यामुळे आता ज्यांना ज्यांना संधी मिळाली आहे तेथे इथे आपल्या कामगिरीच्या जोरावरती, जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावरती नक्कीच विजयी होतील आणि त्यांची प्रतिभा, त्यांचा स्टेटस हा वाढलेला असेल. कारण स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, आणि इथून शेळू संघासमोर आव्हान आहे ते येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 40 धावांचा. बॅटच्या साह्याने साईचा ऑनसाईडला आलेला हा फटका, एकच सिंगल मिळेल. फक्त सिंगलचा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. कारण या मैदानावरती एकदा का मागच्या 2 रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं. पहिल्या रात्रीमध्ये ज्या अनुमान माळेवाडी हा संघ सुपर 6मध्ये पोहोचला, तर दुसऱ्या रात्रीमध्ये वडवली रॉनी हा संघ सुपर 6मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे रात्रीच्या 1 वाजल्यानंतर फलंदाजांचा खरं तर कस लागतो. अर्थात फलंदाजांची खरी कसोटी आहे ती या क्रीडांगणावरती. गोलंदाजांच्या विरोधात चौकार षटकार, त्याहीपेक्षा सिंगल डबल घेऊन मॅचला पुढे घेऊन जाणं हे काम फलंदाजाने इथून करावं लागेल. चेंडू मात्र डॉट आलाय, समोर येतो कॅप्टन अतुल लोंगले. पुढे आलाय गणेश, फटका. बॅटवरती चेंडू तेवढा आला नाही, हवेत गेला आणि पकडली कॅच. कर्णधार अतुल लोंगलेच्या खात्यामध्ये विकेट. ओपनिंग बॅटर गणेश मसने इथून बाद. काल राजहंस सोसायटी कामगार संघटना वरई यांच्याकडून बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या पारितोषिकासाठी या स्पर्धेमध्ये तुम्ही आकर्षक सायकल बघू शकाल. त्यानंतर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मला एकतरी मॅन ऑफ द मॅच मिळावी माझ्या संघाकडून खेळत असताना. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज स्वर्गीय कुमारी रचना किशोर सारंगे यांच्या स्मरणार्थ भरत भगवान झांजे साहेबांच्या वतीने तर सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आला. अर्थात 48 संघ खेळत असतील तर 47 मॅचेस होतात आणि इतक्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज त्यांनी पुरस्कृत केल्यात. राजू तरेने मागे खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय. आणखीन एक झटका कर्णधार अतुलने कर्णधार राजू तरेला इथे बॅक टू द डगआउट पाठवत असताना आणखीन एक बॅटर होता. पण कळंब संघाने जी बॅटिंग साकारली होती त्यानंतर ज्यावेळी बीड संघाची इनिंग आली तिथे जो धावसंख्येचा ओघ कमी झाला, त्यानंतर या मॅचची पहिली इनिंग देखील 43 धावा म्हणजे दिबा पाटील उमरोली संघाचे 9 फलंदाज बाद. पाहिजे तेवढा बॅटिंग परफॉर्मन्स झाला नाही. पण उमरोली संघाने या वातावरणाचा या परिस्थितीचा अंदाज घेतला होता. त्यांना माहिती आहे की इथून 40 पार धावा गेला तर आपल्याला चांगला स्कोर फाईट करण्यासाठी पुरेसा असेल आणि तोच त्यांनी केला. आणि आता अतुल लोंगले 2 बॅक टू बॅक विकेटने विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. अतुल लोंगले इज ऑन हॅट्रिक नाव आणि आता विकेट हॅट्रिक अतुल स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकामध्ये कमावणार का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक यश. विकेट हॅट्रिक साठी टाकलेला हा चेंडू लेफ्ट हँड बॅटर यशच्या बॅट मधून चेंडू चालला सीमा पार, खेचलाय तो यश तरेने चौका.
चा पुढे आला होता यश, पोझिशन बनवली होती, मागे उडवण्याचा प्रयत्न होता, पण अतुलच्या वेगवान चेंडूला त्याला बीट करता आलं नाही आणि षटक क्रमांक दुसरा इथून कंप्लीट. धावसंख्या जे के शेळू संघाची 9 धावा, येणारे 18 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 35. 18 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज जे 2 बॅटिंग करतायत ना, यश सरे आणि साई मसने, यांना खरं तर प्रत्येक ओव्हरमध्ये आता 18 बॉल 35 आहेत, म्हणजे जणू काही 12चं रिक्वायर्ड रन रेट आता आलंय. एखाद चौकार एखादे षटकार 12 धावा ओव्हरमध्ये कशा होतील. प्रत्येक चेंडूवरती धाव आली पाहिजे, चेंडू डॉट जाऊ देता कामा नये. जर का चेंडू डॉट आले तर मग फलंदाजाला विचार करावा लागतो, मनामध्ये एक रिस्क घेण्याचा विचार करावा लागतो की आता मला उचलून खेळावं लागेल, विकेट सेफ राहील की नाही हे माहिती नाही, पण फटका खेळावाच लागेल. या अनुषंगाने कधी कधी फलंदाजांना आपली विकेट गमवावी लागते. पण आता 12 धावा संख्याचा एक रिक्वायर्ड रन रेटचा आकडा त्यांच्या माइंडमध्ये पाहिजे. आता माइंड गेम खेळावा लागेल तो साई मसनेला. कित्येक स्पर्धामध्ये साई मसनेच्या बॅटिंगचा झंझावात आपण पाहिलाय. अर्धशतकी खेळी साई मसनेने साकारल्यात आणि आता जर शेळू संघाचा कोणताही बॅटर इथून षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक लगावतोय तर शेळूगावचे संतोष हिसालगे भाऊ यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज या फलंदाजांसाठी असेल. खतरनाक बॅटिंग साकारावी लागेल. 18 बॉल 35. दिबा पाटील उमरोली मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकणारा आकाश लोंगले आता बॉलिंग मार्क करू द्या. जास्त वेळ घेऊ नका दिबा पाटील उमरोली संघ, विथ द स्पीड आपण लगेच खेळ करा, कारण आजच्या रात्रीमध्ये टोटल 3 मॅचेस अजूनही बाकी आहेत. रात्रीचे 1:10 झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला जो 25 मिनिटांचा कालावधी प्रत्येक इनिंगसाठी दिलेला आहे, विदिन टाइम आपण ती इनिंग कंप्लीट करायची याकडे लक्ष द्या. टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. आणि आता आकाश लोंगले फिल्डिंग सेट करून आपल्या बॉलिंगला सुरुवात करेल. समोर सामना त्याला करायचा साई मसनेचा. पहिलाच बॉल, बॅट चिकाडा, डेंजरस बॅटर आकाश लोंगलेनं साई मसनेला इथून माघारी पाठवलं. गोल्डन विकेट या मॅचची, कारण हाफ सेंचुरियन मॅन जे के शेळू संघाचा साई मसने इथून परतला. साई मसनेला आउट केला आकाश लोंगलेने. हा हुकमी एक काय मी म्हणेल, कारण जेव्हा जेव्हा आकाश गायकरच्या खात्यात विकेट येत नाही, अतुलला कधी कधी विकेट मिळत नाही, त्यावेळी आकाश लोंगले येतो आणि संघासाठी ती विकेट मिळून येतो. आणि तेच झालं. साई मसने 2 ओव्हरपर्यंत राहिला, पण 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आकाश लोंगलेने त्याला माघारी पाठवलं. विकेटच्या मागे दिलीपची भूमिका विसरून चालणार नाही. विकेट किपर म्हणून दिबा पाटील उमरोली संघाला दिलीपचा देखील तेवढाच परफॉर्मन्स नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचं देखील योगदान राहिलेलं आहे. आकाश लोंगलेचा हा चेंडू, नवीन बॅटर निलेश मसने आलाय. इथून प्रत्येक बॉलवरती सिंगल तरी घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण स्कोर कार्ड जर हलतं ठेवलं नाही तर कदाचित इथून मात्र जे प्रेशर आता बनवण्यासाठी क्लायमेट बनवलंय टीम दिबा पाटील उमरोलीने, त्याला आता कुठेतरी प्रतिकार करावा लागेल तो फलंदाज निलेश मसनेला. निलेश मसनेच्या बॅटमधून बरोबर चेंडू त्याने टोळवलाय, पण स्वीपर पर्यंत चेंडू इथून फील्ड होईल तोपर्यंत फक्त एकच धावा घ्याव्या लागतील. प्रत्येक चेंडूवरती जर रन्स आल्या, वाढणाऱ्या रन्स गोलंदाजी करणाऱ्या दिबा पाटील उमरोलीला थोडं टेन्शन देतील आणि कदाचित वाढणाऱ्या रन्समध्ये कदाचित ते व्हेरिएशन करतील, वेगळं काही करण्याचा प्रयत्न करतील आणि अशा सिच्युएशनमधून कदाचित गोलंदाजाकडून मिस्टेक होण्याच्या चान्सेस देखील वाढतात. त्यामुळे आता जे के शेळू संघाच्या फलंदाजांना प्रत्येक बॉलवरती धाव कशी येईल याचा विचार केला पाहिजे, कारण येणारे 15 बॉल मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत. या मॅचमध्ये 34, 15 बॉल आणि 34 धावा. यश तरे ज्याने एक चौकार खेचला होता तो आता स्ट्राईक वरती आलाय आणि यशमध्ये ती ताकद आहे. प्रॅक्टिसमध्ये सातत्याने डेलीचा सराव हा खेळाडूला एक कॉन्फिडन्स देऊन जातो आणि तो कॉन्फिडन्स यश तरेकडे, जरी अनुभव कमी असला तरी प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. आणि आता त्याची परफेक्ट बॅटिंग जे के शेळू संघासाठी इथून गरजेचे, कारण 15 मध्ये पाहिजे धावा 34. आकाश लोंगलेचा हा चेंडू, ताकदीचा वापर करतो यश तरे, पण शक्तीपेक्षा युक्तीचा वापर त्याला करावा लागेल. चेंडूला कशा पद्धतीने ड्राईव्ह करायचं, ग्राउंड शॉट कसा खेळायचा याचं देखील थोडंसं
प्रात्यक्षिक त्याला दाखवावं लागेल. आकाश लोंगले इथून मात्र याही ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च करतो 4 बॉलमध्ये. 5वा चेंडू समोर मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न करत होता, ढकलण्याचा प्रयत्न केला, तोही चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक दिलीपच्या आसपास चेंडू त्याने फील्ड करा आणि 5 चेंडू संपले. 13 बॉलचा खेळ बाकी. रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी 34. 44चं टार्गेट. असं वाटलं की जणू का या धावा फार कमी आहेत, पण ज्यावेळी आकाशची बॉलिंग सुरू झाली, अतुल आला, आकाश आला, इथून मात्र सामन्यामध्ये आता थोडी स्ट्रॉंग पोझिशन बनवायची आणि त्यासाठी यश सरेचा फटका बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग दमदार, थ्रो अचूक, दुसरी धाव स्ट्रायकर एनकडे. थांबला आकाश, फेक त्याने केली नाही. ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त. 3 ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो मात्र 12. येणारे चेंडू शिल्लक आहे ते देखील 12 आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या मात्र 32. कमॉन डी. जे 12 बॉल 32 धावांची गरज. मैदानावरील परिस्थिती आता इथून चेंज करावी लागेल. निलेश मसने, बऱ्याच दिवसानंतर निलेश मसनेचं जे के शेळू संघामध्ये आगमन झालं. संघाला गरज होती त्यावेळी या खेळाडूने संघामध्ये एंट्री केली आणि त्याने बदलापूरच्या स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स केला होता निलेशने आपल्या संघासाठी. ज्यावेळी संघ थोडा बॅड पॅचमध्ये होता त्यावेळी संघाला मात्र गरज असताना त्याचे एफर्ट्स आपण पाहिले होते आणि आता पुन्हा एकदा त्या प्रयत्नांवरती सक्सेस जर मिळवायचं तर निलेश मसनेला देखील आपल्या बॅटची ताकद विपक्षी टीमवरती एक अटॅकिंग मोड आता स्वीकारावा लागेल. कारण आता थांबून चालणार नाही. इथून मात्र गोलंदाजांवरती प्रत्युत्तर करणारी बॅटिंग पाहिजे. पहिला चेंडू अतुल लोंगलेचा डॉट बॉल. 11 बॉल आता पाहिजेत. रन्स अजूनही 32. क्रिकेट खेळाडूमध्ये भरपूर धमक असते. किती संकट आली, किती अडचणी आल्या, विजयामध्ये जे अडथळे ते पार इथून करावे लागतील. कारण सामना महत्वाचा, स्पर्धा मानाची, सन्मानाची. निलेश मसनेचा फटका ऑन साइडला. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू निघालाय. काव फेस वरून खेळाडू आला, फेक झाली नॉन स्ट्रायकर एनला. कलेक्शन नाहीये चेंडूचा. अतुलच्या हातामध्ये चेंडू कॅरी झाला नाही, तोपर्यंत धावा मिळाल्या 2. 30 धावा पाहिजे. 10 चेंडूंचा खेळ इथून राहिलाय. विशेष म्हणजे एक चौकार फक्त यश सरेच्या बॅटमधून आला, तो 20 चेंडूमध्ये. त्या व्यतिरिक्त बाउंड्री आलेली नाहीये. आता निलेश मसने त्या बाउंड्रीज ठोकणार का अतुल लोंगलेला? होऊ शकता धावा. इथून थोडा गिअर चेंज करावा लागेल, थोडा स्पीड वाढवावा लागेल आणि विथ द फ्लो विथ द बॅट रन्स होतील. त्यासाठी मैदानाच्या आत चला अंपायर डिस्कस करतील आणि त्यानंतर निर्णय. आपण आपल्या फिल्डिंग पोझिशनमध्ये पोहोचा. दिबा पाटील उमरोली संघ. जास्त वेळ आपण घेऊ नका. टीम मीटिंग सातत्याने घेऊ नका. प्रेक्षकांनी खरं तर या स्पर्धेला ज्या पद्धतीने सहकार्य केलं मागच्या 3 रजनीमध्ये, अत्यंत निर्विवादपणे ही स्पर्धा पुढे सुरू आहे आणि यानंतर देखील 2 रजनीमध्ये तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. बॅट्समन सेफ आहे. अपील होती, थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न दिबा पाटील उमरोलीकडून सुरू आहे. 9 चेंडू पाहिजे, धावा 30. खोला टाकला आणि दांडी गुल. लेग स्टिक उखाडून काढली अतुल लोंगलेने. आपल्या गोलंदाजीची पॉवर पेश करत असताना बॅटर निलेश मसने इथून त्रिफलाची. बॉल अतुल लोंगलेचे समाप्त झालेत. 8 बॉल आता 30. नवीन बॅट्समन प्रेम मसने. नवीन खेळाडूंकडे चमकदार कामगिरी करण्यासाठी आपली छाप सोडण्यासाठी
बऱ्याचशा चांगल्या स्पर्धा आहेत. प्रेमच्या देखील अगदी समोर अतुल लोंगल्याचा हा चेंडू, जणू काही चेंडू पडल्यानंतर फक्त बॉलर आणि विकेट किपर इतका प्रवास चेंडूचा सातत्याने जास्त वेळ राहिला. त्या कारणास्तव धाव संख्येमध्ये सध्या फक्त धावा आहेत 14 आणि 7 बॉल 30 धाव संख्येची गरज. प्रेम मसनेचा फटका बाउंड्री लाईनच्या समोर होता. आकाश फिल्डिंग मध्ये देखील चुका करत नाही. चेंडू पकडल्यानंतर लगेच आकाश पुढे सरसावला. ही देखील फिल्डिंग मधला एक टॅलेंट त्याचा. आणि 1 रन 15 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. 24 चेंडू संपले 15 धावा. आता 6 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत. आपण 4 ओव्हर मध्ये जो अधिकचा वेळ खर्च केला, पेनल्टी आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे आता 4 प्लेयर तुम्हाला फक्त सर्कलच्या बाहेर ठेवायचे. आणि विशेष म्हणजे मी आतापर्यंत ज्या टीम आपण पाहिल्यात कर्जत तालुक्यातील हे सर्व संघ ज्या ज्या वेळी अंपायर्स कडून देखील जी पेनल्टी देण्यात आली त्याचा स्वीकार करत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संघाने त्यावरती अंमलबजावणी केली. आयोजकांनी देखील संघ उशिरा आल्या कारणास्तव, कारण कुठल्याही आयोजकांना कुठल्याही संघाला पेनल्टी देणं कधीच ते मनाला पटत नाही, पण संघ इतके उशिरा येतात की मग आयोजकांना खरं तर नाईलाज त्या संघाला पेनल्टी द्यावी लागते. तरी देखील संघाने पेनल्टी स्वीकारल्यात. 2 रात्रीमध्ये आपण पाहिलं. ही खरं तर कर्जत टेनिस क्रिकेटची शिस्त आपण पाहिली. आणि खरं तर संघाने यापुढे जितक्या लवकर येता येईल तितक्या लवकर आपण स्पर्धेला पोहोचण्याचा जरूर प्रयत्न करा. ऑन टाईम पोहोचा, जेणेकरून स्पर्धा व्यवस्थित खेळता येईल आणि तुम्हाला टाईम मॅनेज करत आयोजकांना देखील ऑन टाईम त्यांची स्पर्धा पार पाडता येईल. 6 बॉल इथून 29चा खेळ राहिला आहे. पहिला बॉल बॅटची कडा, आणखीन एक विकेट. लॉंग स्टॉपला पोहोचलाय चौकार. साठी धावा पाहिजेत 25. जर का 4 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकले, सामना टाय झाला तर विकेटचा विचार मात्र करता येईल. म्हणजे उमरोली संघाचे 9 विकेट आउट झाले होते, शेळू संघाचे 5 आहेत. जर 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकले तरी जेके शेळू संघ या सामन्यामध्ये विजय मिळवू शकेल. संधी मोठी आहे. इंद्रजीत हा चेंडू वेट अँड वॉच केलं, पाहत राहिला फलंदाज, सोडून दिला चेंडू, निघून गेला विकेट किपर कडे. चेंडू इथून समाप्त झाला. आता 3 बॉल आणि 25. आता खरं तर त्या चमत्काराचीच वाट पाहावी लागेल. बॅटला ब्रश झालाय मागे. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एकच धाव. 2 बॉल आता 24. आता सामना फार दूर राहिला तो जेके शेळू संघापासून. सुरुवात जिथून झाली होती पहिल्या 3 बॉल मध्ये 4 होत्या. असं वाटलं की गणेश आणि साईने सुरुवातीला थोडा संयम राखला, पण त्यानंतर सातत्याने डॉट बॉल येत गेले. 2 बॅक टू बॅक विकेट अतुलने कमावल्या आणि सामन्यावरती पकड बनवली ती दिबा पाटील उमरोली संघाने. गोलंदाजाने जो परफॉर्मन्स दाखवला त्या जीवावरती लो स्कोर इथून डिफेन्स करत असताना इंद्रजीतने देखील दांडी गोल केली. 5वा चेंडू इंद्रजीतचा, विकेट घेऊन आला, बॅट्समन आउट. इजान 11 काल भैरव मालेगाव. दोन्ही संघ आपण रेडी टू प्ले पोझिशन मध्ये राहत. 1 बॉल शिल्लक आहे. सामना फार दूर राहिला आहे.
जे के शेळू संघाचे सपोर्टर कदाचित जी बॅटिंग परफॉर्मन्स झाला थोडंसं वाटलं असेल की थोडा बॅटिंगमध्ये जर अटॅकिंग खेळ झाला असता तर दिबा पाटील उमरोली समोर 44 धावा चेस करता आल्या असता. हरकत नाही, आता वेळ निघून गेलेली. एक बॉल इथून शिल्लक आहे. शेवटचा बॉल इथून संपला आणि जिंकलाय तो मात्र दिबा पाटील उमरोली. 44 रन्स इथून त्याने डिफेन्स केल्या आणि ज्याने 2 ओव्हर टाकत 3 विकेट आणि 8 धावा फक्त खर्च केल्या तो कर्णधार अतुल लोंगले ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन टीम दिबा पाटील उमरोली आणि त्याचबरोबर ऑल दी बेस्ट फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट टीम जे के शेलू. मना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी पाहुणे उपस्थित झालेत. अर्पणजी दबडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय.